विविध राज्यांमध्ये राज्य सरकार स्थापन करताना मुख्यमंत्र्यांसोबतच उपमुख्यमंत्रीपदासाठी दावेदारी केली जाते. देशातील अनेक राज्यांमध्ये उपमुख्यमंत्रीपद एकपेक्षा जास्त आहेत. मात्र उपमुख्यमंत्रीपद संविधानिकरित्या आहे का? याबाबत अनेक शंका, कुशंका आणि मनात प्रश्न असतात. बहुमत असलेल्या विधिमंडळ पक्षाच्या नेत्याला मुख्यमंत्री म्हणून निवडतात आणि त्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या सल्ल्याने कॅबिनेट बनते. घटनेच्या या कलमात उपमुख्यमंत्री पदाचा कोणताही उल्लेख नाही. मग म्हणूनच उपमुख्यमंत्री हे पद संविधानिक नाही. मात्र मित्रपक्षांना सोबत ठेवण्यासाठी आणि समान हक्क देण्याच्या दृष्टीने उपमुख्यमंत्री पद दिले जाते. हे उपमुख्यमंत्री पद कॅबिनेट दर्जाचेच असते. म्हणून उपमुख्यमंत्र्याचे वेतन, अन्य भत्ते आणि सुविधा कॅबिनेट मंत्र्याच्या बरोबरच असतात. मुख्यमंत्र्यांच्या शिफारसीवर राज्यपाल त्यांना उपमुख्यमंत्रीपदाचा दर्जा देतात. शपथ घेताना देखील उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेता येत नाही. ती कॅबिनेट मंत्री म्हणूनच घ्यावी लागते, असे कायदेतज्ञ सांगतात. मग महानगरपालिकांमध्ये असलेले उपमहापौर पद हे संविधानिक आहे का? हा देखील प्रश्न अनेकांच्या मनात येतो. यावर देखील अनेकांमध्ये मतभिन्नता आहे. याच प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी आजचा हा व्हिडिओ आहे. मग हे महापालिकेतील उपमहापौर पद संविधानिक आहे का? तर याचे उत्तर आहे होय. महानगरपालिकेत उपमहापौर पद हे पूर्णतः संविधानिक आहे. भारताच्या संविधानातील 74व्या घटनादुरुस्तीनुसार शहरी स्थानिक स्वराज्यमध्ये महानगरपालिकेत उपमहापौर आणि नगरपालिकेत उपनगराध्यक्ष या पदांना संविधानिक दर्जा देण्यात आला आहे. त्याअंतर्गत महापौर व उपमहापौर ही पदे कायदेशीर व संविधानिकरित्या मान्य आहेत. राज्याच्या महानगरपालिका कायद्यानुसार उपमहापौरांची निवड, कार्यकार व अधिकार निश्चित केलेले आहेत. उपमहापौर हे शहराच्या प्रशासनातील महापौरानंतरचे दुसरे महत्त्वाचे पद आहे, जे महापौरांच्या अनुपस्थितीत किंवा विनंतीवरून महापौरांची सर्व कामे आणि अधिकार वापरतात. ज्यात सभांचे अध्यक्षस्थान भूषवणे आणि प्रशासकीय कामांवर देखरेख करणे समाविष्ट आहे आणि ते शहर प्रशासनात महापौरांना मदत करतात. राज्याच्या महानगरपालिका अधिनियमाअंतर्गत उपमहापौरांची निवड ही लोकनिर्वाचित नगरसेवकांमधून करण्यात येते. महापौरांच्या अनुपस्थितीत उपमहापौर महानगरपालिकेचे कामकाज पाहतात, तसेच विविध समित्यांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावतात. तज्ज्ञांच्या मते उपमहापौर पद हे लोकशाही व्यवस्थेचा अविभाज्य भाग असून प्रशासन आणि लोकप्रतिनिधींमध्ये समन्वय साधण्याचे कार्य करते. त्यामुळे या पदाचे अस्तित्व नाकारणे हे संविधानाच्या भावनेला धरून नाही. महानगरपालिकेतील सत्ता केंद्र अधिक लोकाभिमुख व संतुलित राहावे, यासाठी उपमहापौर पदाची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याचे मत प्रशासन व कायदेतज्ञांकडून व्यक्त करण्यात येत आहे.